एकेकाळचं बॉलिवूडमधले एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे देव आनंद. देव आनंद हे चिरतरुण अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. जवळपास 6 दशके त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य केलं. आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात. देव आनंद नेहमी काळा कोट घालायचे, पण एक काळ असा आला की कोर्टाने त्यांना सार्वजनिक ठिकाणी काळा कोट घालण्यास बंदी घातली होती. पण ही बंदी का घातली होती, तेव्हा नेमकं असं काय घडलं होतं, तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्याकडं एखाद्या अभिनेत्याने एखादी फॅशन केली की अल्पावधीतच ती लोकप्रिय होते. त्यांचे फॅन्स लगेचच त्यांची कॉपी करू लागतात. देव आनंद यांच्या बाबतीतही एक असाच किस्सा सांगितला जातो. देव आनंद नेहमी पांढरा शर्ट आणि काळा कोट घालायचे. ते या पोशाखात अत्यंत रुबाबदार आणि देखणे दिसत. त्यांनी हा काळा कोट इतका फेमस केला होता की त्या काळात त्यांचे फॅन्ससुद्धा काळा कोट घालून वावरत असत. विशेषतः 1958 मध्ये आलेल्या काला पानी चित्रपटातील देव आनंद यांचा पांढरा शर्ट आणि काळ्या कोटच्या लुकने केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही वेड लावलं होतं. देव आनंद यांची अशी क्रेज होती की त्यांची एक झलक पाहण्यासाठी मुली आसुसलेल्या असायच्या. असं सांगितलं जातं की देव आनंद पांढऱ्या शर्टवर जेव्हा काळा कोट घालून बाहेर पडत तेव्हा त्यांना पाहण्यासाठी मुलींची गर्दी व्हायची. इतकंच नाही तर त्यांना पाहण्यासाठी मुली छतावरून उड्या मारायच्या. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या काही तरुणींनी काळा कोट घालून आत्महत्या केल्या होत्या असं सांगितलं जातं. एखाद्या अभिनेत्याविषयी एवढ्या पराकोटीचा वेडेपणा क्वचितच लोकांना तेव्हा पाहायला मिळाला. त्यामुळं कोर्टाला या गंभीर प्रकरणाची दखल घेत यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. यानंतर असे प्रकार घडू नयेत व कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये म्हणून यासाठी कोर्टाकडून देव आनंद यांच्यावर काळा कोट घालण्यास बंदी घालण्यात आली. खरं तर देव आनंद यांनी विविधांगी व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला. विशेष करून त्यांचे गाईड, ज्वेल थीप, हरे रामा हरे कृष्ण, काला पानी, तेरे घर के सामने हे सिनेमे प्रचंड गाजले. देव आनंद हे आज आपल्यात नसले तरीही त्यांची गाणी आणि त्यांचे सिनेमे आजही तितक्याच आवडीने पाहिले जातात. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. देव आनंद यांचा तुम्हाला कुठला सिनेमा जास्त भावला ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.